स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जे काही पडताळणी छाननी केल्या जात आहे, ज्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा 12वा 13वा हप्ता मिळाला नाही, ज्या बहिणींचे नाव या 26 लाख बहिणींच्या यादीमध्ये आहे, अर्ज रिजेक्ट केलेले आहे किंवा पैसे पाठवले नाही, आता वितरण संपलेलं आहे आणि पैसे सुद्धा आलेले नाही, पण मग शासनाचा एक नवीन निर्णय, नवीन परिपत्रक शासनाने जाहीर केलेलं आहे की या पडताळणीमध्ये कोणत्या बहिणींना पात्र ठेवायचं, कोणत्या बहिणींना अपात्र या ठिकाणी ठेवायचं। मग या ठिकाणी 6 मुद्दे शासनाने जे आहे ते नमूद केलेले आहेत, पण आपण या ठिकाणी जी काही लाडक्या बहिणीसाठी 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत, फक्त 2च महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी क्लिअर करणार आहे। यामध्ये बघा, या परिपत्रकानुसार जर शासनाने निर्णय घेतला तर भरपूर कुटुंबामध्ये जे आहे ते सासू आणि सुनेमध्ये, त्याचप्रमाणे जावाजावांमध्ये, त्याचप्रमाणे ननद आणि भावजांमध्ये जे आहे ते आता वाद निर्माण होणार आहे आणि भांडण निर्माण होणार आहे की कुटुंबातील कोणत्या बहिणींचे अर्ज जे आहे ते, कुटुंबातील कोणत्या बहिणींचे पैसे सुरू ठेवायचे आणि कुटुंबातील कोणत्या बहिणींचे पैसे बंद करायचे, हे आता कुटुंबातील त्या बहिणींनाच ठरवावं लागणार आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होणार आहे आणि यामध्ये फक्त 2च महत्त्वाचे पॉइंट आहेत। ते पॉइंट समजल्यानंतर तुम्हाला पूर्ण 6चे 6 मुद्दे जे आहे ते क्लिअर या ठिकाणी होणार आहे। त्याचप्रमाणे एक असा प्रश्न आहे की जर कुटुंबामध्ये राशन कार्ड वेगळं बनवलं, राशन कार्ड जर आम्ही दुसरं बनवलं तर लाभ सुरू होईल का, तो सुद्धा मुद्दा या ठिकाणी मी क्लिअर करणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पूर्ण माहिती मिळणार आहे की कुटुंबामध्ये कोणत्या बहिणींचा लाभ सुरू राहणार, कोणत्या बहिणींचा लाभ बंद होणार, कुटुंबात वाद कशी निर्माण होणार आणि दुसरं राशन कार्ड जर बनवलं तर लाभ सुरू करता येईल का। तर सर्वात पहिला मुद्दा आणि सर्वात पहिला पॉइंट या ठिकाणी बघा की या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की कुटुंबातील एक विवाहित आणि फक्त एकच विवाहित बहिणीला लाभ मिळणार आहे। कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित बहिणीला फक्त लाभ मिळणार, म्हणजे कुटुंबातील 2 बहिणीला या ठिकाणी लाभ मिळणार। त्यामध्ये फक्त एकच विवाहित असली पाहिजे आणि एक अविवाहित म्हणजे तरुणी मुलगी असली पाहिजे, ज्या मुलीचं वय 21 वर्षापेक्षा जास्त असलं पाहिजे। बघा, तर त्याचबरोबर दुसरा पॉईंट सुद्धा आहे। दुसरा पॉईंट बघा, या ठिकाणी कुटुंबातील सासू किंवा 2 सुना जर असेल, म्हणजे 3 विवाहित बहिणी असेल किंवा 2 विवाहित असेल, कुटुंबामध्ये जर एक सासू किंवा 2 सुना असेल किंवा एक सासू एक सून असेल तर त्यापैकी फक्त एकच बहिणीला लाभ मिळणार आहे। म्हणजे विवाहित असेल तर 3 पैकी एकाच बहिणीला लाभ मिळणार आहे। ती सासू असू शकते किंवा या 2 सुनीमधून कोणीही एक असू शकते। आणि बघा, यामध्ये जर एक सासू, 2 सुना आणि एक तरुणी असेल, एक अविवाहित तरुणी असेल, तर फक्त एक विवाहित, या 3 पैकी एक विवाहित आणि जी काही शेवटची तरुणी आहे, एक तरुणी आहे, फक्त त्या 2च बहिणींना जो आहे तो लाभ त्यांचा सुरू ठेवण्यात येणार आहे। मग आता बघा, या ठिकाणी वाद निर्माण होणार आहे, मग या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय होणार आहे, ज्या 3 विवाहित महिला आहेत, ज्या 3 विवाहित लाभार्थी महिला आहेत, त्या काय म्हणतील की आमच्या तिघीपैकी एकीचा अर्ज जो आहे तो पात्र करा। मग यामध्ये वाद निर्माण होईल। एक बहीण म्हणेल की माझा अर्ज पात्र करा, दुसरी म्हणतील की माझा अर्ज पात्र करा, तिसरे म्हणतील की माझा अर्ज पात्र करा। यामध्ये सासूने जरी या ठिकाणी माघार घेतली तर ज्या 2 सून आहेत त्यांच्यामध्ये या ठिकाणी वाद निर्माण होणार आहे। एक सून म्हणतील की मला लाभ पाहिजे, दुसरी म्हणेल की मला या ठिकाणी लाभ पाहिजे। तरुणी असेल तर तिला तर लाभ मिळणारच आहे, 100% मिळणार आहे, त्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही। पण या ठिकाणी सासू आणि 2 जावामध्ये जे आहे ते आता वाद निर्माण होणार आहे। तर बघा, कुटुंबामध्ये जर 2 जावा असेल, एक सासू असेल, एक तरुणी असेल, तर दोघींचे लाभ सुरू राहणार। आता तुम्हाला ठरवायचं आहे सासूचा लाभ सुरू ठेवायचा की 2 सुनांचा लाभ सुरू ठेवायचा, 2 पैकी कोणाचा लाभ सुरू ठेवायचा। एक तरुणी जर असेल तर तिला लाभ मिळणार, पण या तिघीपैकी एकालाच लाभ मिळणार आहे। बघा, 3 विवाहित असेल तर फक्त एकीलाच लाभ मिळणार, 2 जर तरुणी असेल तरीही एकीलाच लाभ मिळणार, म्हणजे अविवाहित असेल तरी एकीलाच लाभ मिळणार। तुम्हाला क्लिअर झालं असेल। आणि तुमच्या कुटुंबात जर तरुणी मुलगी नाही किंवा अविवाहित मुलगी नाही, 3ही विवाहित स्त्रिया आहेत, 3ही विवाहित महिला जर आहे तुमच्या कुटुंबामध्ये, तरीही तुमच्या कुटुंबामध्ये एकाच महिलेला लाभ मिळणार आहे। जर तरुणी असेल तर तिला लाभ सुरू होणार, जर तरुणी असेल तर एक विवाहित महिला आणि एक अविवाहित तरुणी मुलगी, तिला लाभ मिळणार, म्हणजे दोघीला लाभ मिळणार तुमच्या कुटुंबामध्ये। तर बघा, दुसरा नंबरचा पॉईंट या ठिकाणी आहे राशन कार्डचा। राशन कार्डवरून अर्ज भरला आहे त्यामुळेच अर्ज रद्द झालेले आहे, कारण राशन कार्ड म्हणजेच तुमचं कुटुंब। जरी तुम्ही एका ठिकाणी राहत नसेल, एक बहीण पुणेमध्ये राहत असेल, दुसरी बहीण मुंबईमध्ये राहत असेल, तरीही जरी नाव तुमचं एका राशन कार्डमध्ये असेल तरीही तुमचं एकच कुटुंब या ठिकाणी झालेलं आहे। मग जर तुम्ही ठरवलं की राशन कार्ड वेगळं करायचं, म्हणजे राशन कार्डवरून नाव काढायचं, राशन कार्डवरून नाव निघालं म्हणजे काय, तर कुटुंब वेगळं झालं, तर लाभ सुरू होईल का।
लाभ मिळणार का? म्हणजे या ठिकाणी जर दोन सासू, या ठिकाणी जर एक सासू आहे, दोन सुना आहेत, मग या दोन सुनापैकी जर एखाद्या सुनेने जर नाव काढलं किंवा दोघींनीही या ठिकाणी राशन कार्ड वेगळं केलं, आपलं स्वतंत्र राशन कार्ड बनवलं, आपलं वेगळं कुटुंब तयार केलं, तर लाभ सुरू होईल का? तर बघा, तो मुद्दा या ठिकाणी क्लिअर दिलेला आहे. लाभार्थ्यांनी जुन्या राशन कार्डवरून अर्ज भरला असल्यास आणि आता जर त्या महिला अपात्र झालेल्या आहे आणि आता त्या महिलांना जर अपात्र केलेलं आहे, तर पात्र होणारे अर्ज जुने राशन कार्ड नुसारच ग्राह्य धरण्यात येणार आहे. जे काही पडताळणी होणार ती जुन्या राशन कार्ड वरूनच होणार आहे आणि जुनेच राशन कार्ड तुमचे या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे. नवीन राशन कार्ड ग्राह्य धरल्या जाणार नाही. या ठिकाणी बघा क्लिअर दिलेलं आहे, जुन्याच राशन कार्ड जे आहे ते ग्राह्य धरण्यात येईल, नवीन राशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणजे तुम्ही जर आता कुटुंबातील एकत्रित अर्ज भरलेले आहे, एका राशन कार्डवर अर्ज भरले आणि तुम्ही जर विचार करत असाल की आम्ही राशन कार्ड आमचं वेगळं करतो म्हणजे कुटुंब वेगळं होईल, तर शासनाने बघा या ठिकाणी सुद्धा हुशारी केलेली आहे. त्यांना माहिती आहे की आता भरपूर महिला राशन कार्ड वेगळं बनवणार, तर त्यांनी या ठिकाणी नियम लावून दिलेला आहे. नियम या ठिकाणी चौकशीमध्ये त्यांनी लावून दिलेला आहे की जुनंच राशन कार्ड ग्राह्य धरण्यात येईल. जरी तुम्ही आता राशन कार्ड बनवलं असेल, तुम्ही बनवण्याच्या तयारीमध्ये असेल किंवा तुम्ही या ठिकाणी जे आहे ते अप्लिकेशन दिली असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता राशन कार्ड आल्यावर आमचे अर्ज पात्र होईल कारण आमचं कुटुंब वेगळं होईल, आमचं राशन कार्ड वेगळं होईल, पण त्या ठिकाणी तसं होणार नाही. जुनेच राशन कार्ड या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहे. जुन्याच राशन कार्डवरून जर अर्ज भरले असेल तर ते अर्ज आता 100% अपात्र होणार आहे. मी सुद्धा या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवलेला होता, तुम्ही पाहिला असेल की जुनं राशन कार्डवरून सुद्धा आपण लाभ घ्यायला सुरुवात करू शकतो. पण शासनाने जे आहे या ठिकाणी आता लॉक लावलेला आहे आणि जे काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये ही आयडिया होती त्या आयडियावर आता शासनाने पाणी फेरलेलं आहे. कारण नवीन राशन कार्ड पकडल्या जाणार नाही आणि जुन्या राशन कार्डवरून नाव काढून नवीन राशन कार्डवर जर नाव टाकलं तुम्ही आणि ते राशन कार्ड जर तुम्ही देण्याचा प्रयत्न करत असाल तर ते राशन कार्ड स्वीकारलं जाणार नाही. जुन्याच राशन कार्डनुसार तुमच्या कुटुंबातील महिलांची पडताळणी होणार आहे. तुमच्या कुटुंबामध्ये जर आता 2 महिला विवाहित आहे, 3 महिला विवाहित आहे, एक तरुणी मुलगी आहे जी लाभ घेत आहे, तर ही जुन्याच राशन कार्डवरून जे आहे ते तुमच्या जे काही कुटुंबातील अर्जांची पडताळणी होणार आहे आणि जुन्याच जे काही नियमाप्रमाणे जे आहे ते आता लाडक्या बहिणींना त्यांच्या पैशाचा वाटप होणार आहे. बघा आता क्लिअर झालेलं आहे, पुन्हा या ठिकाणी क्लिअर झालं की नवीन राशन कार्ड बनवून फायदा नाही आणि जे काही आपण आयडिया केली होती ते सुद्धा आयडिया फेल झालेली आहे. तर बघा आता जो काही महत्वाचा मुद्दा होता तो तुम्हाला क्लिअर झालेला असेल. जे काही या ठिकाणी 6 महत्वाचे मुद्दे सांगितलेले होते, मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे काही इम्पॉर्टंट पॉईंट होता तो या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगितलेला आहे आणि क्लिअर केलेला आहे. तर शासनाचा जो काही निर्णय आहे तो खूप जास्त वाईट आहे. कमीत कमी एका कुटुंबातील 2 बहिणींना तरी लाभ द्यायला पाहिजे, यामुळे आता कुटुंबामध्ये वाद निर्माण होणार आहे. तर बघा पुन्हा एक या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवणार आहे की तुम्हाला थोडी त्याबद्दल मी आयडिया देणार आहे की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्या बहिणींचे लाभ सुरू ठेवायचे, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणत्या बहिणींचे लाभ सुरू ठेवायचे आहे, त्याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी आयडिया या ठिकाणी देणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये वाद निर्माण होणार नाही आणि तुमचा प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.